चांदनी चौक यावर्षी आमच्या मंडळाच्या वतीनं सादर केला आहे एक दैविक मान पौराणिक हलका देखावा नवनाथांपैकी कानिफनाथ जन्म यहाँ पे भी आएंगे ना फोकस मारता देवादिदेव भगवान शिवशंकरांनी एके दिवशी अग्निदेव जालिंदरनाथास बद्रिकाश्रमी 3 दिवस आपल्याजवळ घेऊन गेले. त्यावेळी सत्यलोकात विलक्षण अशी घडून आलेली कथा त्यांना सांगितली. ती म्हणजे ब्रह्मदेवाच्या कृपाप्रसादे प्रबुद्ध नारायणाने हिमालयाच्या कुशीमध्ये हत्तीच्या कानामध्ये संचार केला आहे. कालिदास नावे हत्तीच्या कानातून ते जन्म घेणार आहे. ही विलक्षण कथा ऐकून जालिंदरनाथ व अग्निदेव प्रभावित होऊन अग्निदेव म्हणाले, हे त्रिलोक शंभू महादेवा अनेक युगे लोटली आहे. आता प्रबुद्ध नारायण आता जन्म घेणार आहे आणि तो मदमस्ता हत्ती आता आहे तरी कुठे. आता आश्चर्यचकित प्रश्न करून तो हत्ती दाखवण्याची विनंती केली. अग्निदेवांच्या या विनंतीत मान दिली. भगवान शिवशंकरांनी अग्निदेव व जालिंदरनाथासह हिमालयाचे प्रस्थान केलं. एके दिवशी हिमालयाच्या कुशीतील घनदाट अरण्यामध्ये तो अकराळ विक्राळ मदमस्ता हत्ती दिसला. हत्तीच्या दर्शनाने काही क्षण जालिंदरनाथ व अग्निदेव स्तंभित झाले. हत्तीचा चित्कार चालूच होता. ते पाहून महादेवांनी श्री दत्तात्रय कृपा प्रसादे विभूती टाकून हत्ती शांत करण्याची जालिंदरनाथाला आज्ञा. शिवशंकरांच्या आज्ञेचा मान ठेवून जालिंदरनाथ पुढे घेऊन म्हणाले, निरंजन निरंजन निरंजन. आणि काय आश्चर्य, तो प्रक्षुब्ध हत्ती मदमस्त क्षणाचा शांत झाला. अग्निदेव स्तंभित होऊन हे सर्व पाहत होते. तेव्हा जालिंदरनाथ हत्तीच्या कानाजवळ जाऊन प्रक्षुब्ध नारायणास आवाहन करू लागले, हे प्रबुद्ध नारायणा, हे प्रबुद्ध नारायणा, आपला जन्म समय समीप आला. मी आपला स्वीकार करण्यासाठी सुद्धा आहे. आपण जन्म झाला, आपण जन्म झाला. अरक निरंजन, अरक निरंजन, अरक निरंजन. आणि काय आश्चर्य, साक्षात प्रबुद्ध नारायणानं हत्तीच्या कानामधून जन्म घेतला. शंभो महादेवांचं जालिंदरनाथ व अग्निदेव आणि देवदेवतांनी कालिकनाथास आशीर्वाद दिले.
चालेल चला. मासाहेब अर्थातच जिजाबाईंना वंदन करून महाराजांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. तेथील राजस्त्रियांनी महाराजांना पंचारतीने ओवाळून त्यांचे औक्षण केले. महाराजांना बहुमोल वस्त्रा अलंकार दिले. मासाहेब राजांच्या जीवनातील हा क्षण डोळे भरून पाहत होत्या. त्यांचे जीवन कृतार्थ झाले होते. मासाहेबांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून महाराजही सुखावले. डौलदार पाऊल टाकीत छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकींच्या ठिकाणी आले. मिरवणुकीत महाराजांचे जंगी जंगी असे स्वागत झाले. मिरवणुकीच्या अग्रभागी स्वराज्याचा भगवा ध्वज मोठ्या दिमाखात फडकत होता. मागे हत्तीदळ, घोडदळ, पायदळ, कोतवाल, भालदार, चोपदार अशी जय्यत तयार झाली होती. प्रत्येक जण अत्यंत आनंदात होता, उत्साहात होता. कारण राजा शिवाजी आता छत्रपती झाले होते. मिरवणुकीचा हत्ती साज शृंगार करून सजला होता. चारही बाजूला जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. मिरवणुकीच्या पुढे राजदुदुंबी झडू लागली. शिंग तुतारीची ललकारे गगनाला भिडली होती. ढोल लेझिम पथकाच्या तालावर आसमान थरारलं. गगनांच्या खोली करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या दिमाखात हत्तीवरील अंबारीत विराजमान झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा जयघोषात हत्तीवरून महाराजांची शाही मिरवणूक निघाली.